ठरलं तर मग या मालिकेत आज आपण पाहणार आहोत. इकडे सुभेदारांकडे प्रतिमा बोलण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला काही बोलताच येत नसतं. प्रतिमाची ही अवस्था पाहून सायली म्हणते, प्रतिमा त्या ठीक आहे, तुम्ही जास्त त्रास नका करून घेऊ स्वतःला. तशी सायली घरातल्या सगळ्यांना म्हणते की डॉक्टर जोशी म्हणाले होत्या ना, त्यांना थोडा वेळ लागेल आणि आपण त्यांना तो वेळ द्यायला हवा. जी व्यक्ती 20-22 वर्ष बोलली पण नाही, ती अशी अचानकपणे नाही बोलू शकणार. सायली प्रतिमाला म्हणते, प्रतिमात्या तुम्ही हवा तेवढा वेळ घ्या. तुम्हाला हातवारी करून बोलायचं असेल ना, तसंही बोला. सायलीच्या या बोलण्यावर प्रतापही म्हणतो, सायली बरोबर आहे हा तुझं. आपण जर तिला प्रेशराईज केलं ना, कदाचित त्याचे उलटे परिणाम होतील हा काहीतरी. प्रताप प्रतिमाला म्हणतो, प्रतिमा तू काळजी करू नकोस. जेव्हा तुझी इच्छा होईल ना आणि तुला जेव्हा सहजपणे बोलता येईल ना, तेव्हा तू बोला. आम्ही सांगतोय म्हणून तू घाई करू नकोस हा बोलायची. अश्विन आता विषय बदलत म्हणतो, अगं आत्या प्रसादासाठी काय केलंय ते तरी दाखव आधी. तशी सायली म्हणते, वाटली डाळ केलीये. यावर तर सगळे खुश होतात आणि म्हणत असतात, अरे वा मस्त मस्त. प्रतिमा आता एका छोट्याशा वाटीत तो केलेला प्रसाद भरते. तशी सायली म्हणते, आपण जाऊया का बाप्पाच्या विसर्जनाला. तसे सगळे म्हणतात, हो चला चला. आता सगळे बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी इकडे हॉलमध्ये येतात. अर्जुन गणपती बाप्पाला उचलत म्हणतो, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असं म्हणत गणपती बाप्पाला बाहेर गार्डन मध्ये आणतो. त्याच्या पाठोपाठ सगळे घरचे पण येतात. सगळे गणपती बाप्पा समोर हात जोडून उभे असतात. सायली म्हणतच म्हणते, मला खूप चांगली माणसं मिळाली, प्रेम करणारी, माया लावणारी. कदाचित मी पुढच्या वर्षी नसेल या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. अर्जुनही म्हणतो, बाप्पा तू माझ्या पाठीशी राहा. मधुभाऊंना सोडवणं, या तन्वीचा खरा चेहरा घरच्यांसमोर लवकर येऊ दे आणि मग मी मिसेस सायलींना सांगेन की माझ्या मनात त्यांच्याबद्दल किती प्रेम आहे. असं म्हणत अर्जुन बाहेर गार्डन मध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन करतो. आता पुढच्या भागात पाहूया, खरंच अर्जुन प्रियाचा खरा चेहरा घरच्यांसमोर आणल्यावर सायलीबद्दलच्या प्रेमाबद्दल सांगू शकेल का. असेच नवनवीन ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.